बालपणीच्या आठवणी, सुरेख, मधुर, तरल गाणी, भेटीची उत्सुकता, आनंदाश्रू नयने. जे डी पाटील हायस्कूल सातेगाव अंतर्गत 10वी वर्गाच्या बॅचमधील विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन समारोह आनंदाने संपन्न झाला. हातात वाळू घ्यावी आणि ती क्षणाक्षणाने घसरत जावी असाच हा आयुष्याचा काळ कसा निघून गेला कळलेही नाही. किमान 47 वर्ष, हो, थोडी थोडकी नाहीत बरं का. किमान 47 वर्षापूर्वीची 1977-78ची सातेगाव, तालुका अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती येथील जे डी पाटील हायस्कूलची 10वीची बॅच शालेय जीवनानंतर आपल्या विश्वात हरवून जाते आणि एक दिवस आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात व्हॉट्सॲप व फेसबुकवर कोणीतरी एक दुसऱ्याला भेटतो. हळूहळू उत्कंठा जागृत होते. आपले सर्व बालमित्र मैत्रिणी कुठे असतील, काय करत असतील या भेटीच्या ओढीतून व्हॉट्सॲप ग्रुप बनवला जातो आणि या ऐतिहासिक कार्यक्रमाला साकार करण्यासाठी एक मुंबईचा मित्र पुढाकार घेतो. वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींना स्नेहमिलन सोहळ्याचे महत्त्व पटवून देतो. एक दुसऱ्याला भेटण्यास आतुर मित्रमैत्रिणी 7/12/2025ची तारीख ठरवतात. बालमित्र सोहळ्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक साजरा सुंदर भेटीचा सोहळा पूर्ण रूपास येतो. एका बालमित्राच्या सुंदर अशा बागेत भव्य आयोजन केले जाते. आपापल्या परीने गावातील, बाहेर गावात राहणारी मित्रमैत्रिणी या सोहळ्याला एकत्र येतात आणि आपलं मनोगत सांगताना गहिवरून जातात. ज्या गुरुवर्यांनी आमचं जीवन घडवण्यासाठी कष्ट घेतले त्या गुरुवर्यांचा सुद्धा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला जातो. गुरुजनांची आमच्या पाठीवर कौतुकाची थाप पडताना प्रत्येकाला परम आनंदाची प्राप्ती होत होती. उज्जैन, नागपूर, मुंबई, अमरावती, अकोट, अकोला, मलकापूर, जवर्डी, सातेगाव येथून स्नेहमिलनासाठी सर्वजण एकत्रित झाले होते. आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना या वार्धक्याच्या काळात रम्य ते बालपणाचा काळ मागे ओढत होता. खरंच आज काळ बदलला. कसा होता तो आमचा काळ? न बोलणे, न भेटणे, बस नजरानजर, पण तीही अल्प अशी. पण या दिवशी मात्र सर्वजण अगदी मन भरून बोलले. खरंच वणव्यारूपी जीवनात मित्र कसा गारव्यासारखा असतो ना, ते या दिवशी मात्र पटले. मैत्रिणी जणू आपल्या माहेरीच आल्या होत्या. माहेरच्या वाटा अशाच ओढ लावतात ना नेहमी, त्यांनासुद्धा माहेरची साडी आम्ही भेट म्हणून दिल्या गेली. या स्मृती चिरकाळ टिकाव्यात म्हणून सर्व मित्रमैत्रिणींना सुरेख मोमेंटोसुद्धा देण्यात आला. दिवसभरात नाश्ता, चहा, सुरुची भोजनाचा आनंद घेत मंचावर गीत, कव्वाली, विनोद, भारूड, बालगीतं यांच्या प्रस्तुतीसोबतच रंगारंग कार्यक्रम पण सादर करताना संध्याकाळ केव्हा झाली ते कळलेसुद्धा नाही. या वाटचालीत आमचे प्रिय गुरुवर, मित्रमैत्रिणी व जे आज आमच्यात नाहीत त्यांनासुद्धा शब्दसुमनांनी आदरांजली वाहिली. शाळेत शिकत असताना तिथल्या पटांगणात वृक्षारोपण केले होते. ती झाडं आज विशालकाय रूपात डोलत आहेत. अशाच स्मृती अमर राहाव्यात म्हणून बागेत मित्रमैत्रिणींनी आम्रवृक्षाचे रोपण केले. जीवनाच्या या संध्याकाळी बालमित्रमैत्रिणींनी भरल्या डोळ्यांनी व गहिवरलेल्या गळ्याने एक दुसऱ्याला इच्छा नसताना निरोप दिला. तो असेच वारंवार भेटण्यासाठी, सुखदुःखात सोबत करण्यासाठी व भविष्यात गावाच्या उत्कर्षाकरिता सर्वजण मिळून काहीतरी आदर्श योजना पार पाडावी यासाठी. सन 1977-78 मधील 47 वर्षानंतरचे खालील बालमित्र परिवार उपस्थित होते. त्यात दिलीप महतकर, विनायक मानकर, किशोर पेटे, भास्कर लांडे, अशोक खवणे, दीपक भुयार, देवीदास धानोरकर, दिलीप देशमुख, अरुण रेठे, सौ नेत्रा रावणकर, सौ अंजली देशमुख, सौ उषा मॅडम मानकर, सौ सुनीता सिसोदे, शंकर वानखेडे, दिलीप निर्मळ, सौ ललिता ठाकरे, दीपक वाढोकार, विजय ढोक, विनायक नरवडे, बालकिसन कासट, देवराव सुरुजुसे, नंदू बोरोडे, रामेश्वर पातोड, श्रीराम सगणे, गणेश उमाळे, हरिदास धानोरकर, डिगाबर धानोरकर, सुभाष निर्मळ, सुखदेव इंगोले, सुभाष बोबडे,
प्रकाश लांडे, गजानन ढोक, बाबाराव ढोक, गणेश बाहिरे, अरुण काळे उपस्थित असल्याची माहिती नेत्रा रावणकर, उज्जैन, मध्य प्रदेश यांनी सुवर्ण वार्ताला दिली. वाईहून मी गायत्री लष्करे.